नमस्कार, मी डॉक्टर अभिलाषा, आयुर्वेदाचार्य, पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमिया म्हणजे पांडू या रोगाबद्दल माहिती पाहिली होती. त्याची कारण आणि लक्षणं काय असतात हे आपण पाहिलं होतं. आता त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. घरगुती उपचार काय करता येतील आणि आयुर्वेदिक पद्धतीने त्यावर कशा प्रकारे उपचार केले जातात हे आपण आज जाणून घेणार आहोत. योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ॲनिमिया क्युअर करण्यासाठी किंवा ॲनिमियाची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला पालक खा, खजूर खा असं सांगितलं जातं. परंतु पालक किंवा खजूर खाऊन फक्त आपला तात्पुरतं HB वाढू शकतं किंवा आपलं शरीरातील लोहाचं प्रमाण हे वाढू शकतं, परंतु ते कायमस्वरूपी राहणार नाही. ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी आपल्याला पांडू होण्यामागचं, ॲनिमिया होण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे. सर्वात प्रथम ज्या कारणामुळे आपल्याला पांडू हा व्याधी झालेला आहे ते कारण दूर करायचं आहे. जसं की वेगावरोध केल्यामुळं, जसे की मलमूत्राचे वेग आल्यानंतर किंवा उलटी आल्यानंतर ती थांबवणं, या प्रकारचे वेगांचा अवरोध केल्यामुळे पांडू हा व्याधी होऊ शकतो. दिवसा झोपल्यामुळे आपल्या आहारामध्ये आंबट, खारट, जास्त मसालेदार पदार्थ असतील तर त्यामुळे पांडू हा व्याधी होऊ शकतो. त्यामुळे सर्वात प्रथम कोणत्या कारणामुळे आपल्याला पांडू हा व्याधी झालेला आहे ते कारण दूर करायचं आहे. म्हणजेच निदान परिवर्जन केल्यामुळे ज्या कारणामुळे आपल्याला व्याधी झालेला आहे ते कारण दूर होतं आणि आपला व्याधी बरा व्हायला मदत होते. कधी कधी पांडू हा व्याधी होण्यामागे दोन कारण असू शकतात. एक तर तुमच्या आहारामध्ये लोहाचं प्रमाण कमी असेल किंवा तुम्ही लोह भरपूर प्रमाणामध्ये असणारा आहार घेत असाल, तुमची दिनचर्या योग्य असेल, परंतु तुमची पचन संस्था ही जर व्यवस्थित काम करत नसेल, तुमची पचन क्रिया चांगली नसेल, तुमची पचन क्रिया ही जर व्यवस्थितरित्या होत नसेल तर त्यामुळेही तुम्हाला पांडू हा व्याधी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारासोबतच आपली पचन संस्था नॉर्मल करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आपलं पचन कार्य जर व्यवस्थित होत नसेल तर आपण सेवन केलेला आहार हा व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यापासून रस, रक्त हे धातू व्यवस्थित निर्माण होत नाहीत आणि पांडू हा व्याधी होतो. कधी कधी दीर्घकाळ आजारी असल्यामुळेही पांडू हा व्याधी होतो. काही वेळेस मूळव्याधीचा त्रास असतो किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये रक्तस्राव हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो. त्यामुळे पांडू हा व्याधी उपद्रव स्वरूपामध्ये उत्पन्न होतो. सर्वात प्रथम ज्या कारणामुळे रक्त शरीराच्या बाहेर जात आहे ते कारण दूर करावं आणि मग पांडू या व्याधीची चिकित्सा करावी. नाहीतर शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढावं म्हणून चिकित्सा करत आहोत आणि शरीराबाहेर रक्तस्राव होणं हे तसंच जर सुरू असेल तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे सर्वात प्रथम ज्या कारणामुळे रक्तस्राव होत आहे ते कारण दूर करावं आणि मग पांडू या व्याधीची चिकित्सा करावी. काही लोकांना माती खाण्याची सवय असते आणि या माती खाण्याच्या सवयीमुळे त्यांना पांडू हा व्याधी झालेला असतो. त्यामुळे माती खाण्याची सवय बंद करावी. परंतु जर ही सवय बंद होत नसेल तर त्या मातीला आयुर्वेदिक औषधांचा रसाची भावना दिली जाते. म्हणजेच कडू, खारट अशा प्रकारचे औषधी द्रव्यांनी ती माती सिद्ध केली जाते आणि ती पेशंटला खायला दिली जाते. त्यामुळे माती खाल्ल्यामुळे होणारा पांडुरोग हा कमी होतो. त्याचबरोबर त्यामध्ये औषधांची भावना दिलेली असल्यामुळे शरीरामध्ये जी दोषांची विकृत अवस्था उत्पन्न झालेली आहे ती कमी होते आणि पांडू बरा व्हायला मदत होते आणि माती खाण्याची सवयही हळूहळू कमी होते. गूळ आणि शेंगदाणे लाडू खाल्ले त्यामुळेही आपलं हिमोग्लोबिन लेवल वाढायला मदत होते. गूळ आणि शेंगदाण्याचा लाडू रोज 1 या प्रमाणामध्ये खा. परंतु ज्या लोकांना पित्ताचा त्रास होत आहे, म्हणजेच छातीमध्ये जळजळ होणं किंवा आंबट ढेकर येणं अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर अशा लोकांनी शेंगदाण्याचा लाडू खाणं टाळावं. कारण शेंगदाणे आणि गूळ ह्या दोन्ही पदार्थांमुळे पित्त हे वाढू शकतं. त्यामुळे त्यांना पित्ताचा त्रास हा अधिक होऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास होत नाहीये अशा लोकांनी गूळ आणि शेंगदाण्याचा लाडू खा. पचन संस्था सुधारल्यानंतर आपण ज्या अन्नपदार्थांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे अशा प्रकारचा आहार आपण सेवन करू शकतो.
त्यामध्ये तुम्ही पालक घेऊ शकता, काळे मनुके आहेत, काळे खजूर आहेत किंवा खारीक आहे, यांचं सेवन तुम्ही आपल्या रोजच्या आहारामध्ये करू शकता. काळे मनुके 8 ते 10 या प्रमाणामध्ये आणि 2 खजूर रात्री झोपताना पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उपाशीपोटी त्याचं सेवन करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील लोहाचं प्रमाण वाढायला मदत होते. त्याचबरोबर जर तुम्हाला खजूर आवडत नसतील तर तुम्ही खारीक पाण्यामध्ये भिजत घालून किंवा खारीकची पावडर करून तिचंही सेवन करू शकता. आयुर्वेदानुसार पांडू या व्याधीची चिकित्सा करत असताना सर्वात प्रथम घृतपान म्हणजेच औषधाने सिद्ध केलेली तुप ही पिण्यासाठी दिली जातात. त्यानंतर स्नेहन व्यवस्थितरित्या झाल्यानंतर वमन, विरेचन यासारखे पंचकर्म केले जातात. म्हणजे शरीराची शुद्धी झाल्यानंतरच पुढील चिकित्सा केली जाते. त्यामध्ये विविध लोहकल्प हे वापरले जातात. त्यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण सुधारतं आणि पांडू हा व्याधी बरा होतो. आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण जी भांडी वापरतो ती शक्यतो लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा असा वापरावा. त्यामुळेही आपल्या आहारामध्ये लोहाचं प्रमाण हे वाढतं आणि पांडू हा व्याधी बरा व्हायला मदत होते. आपली दिनचर्या ही आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे सांगितली आहे त्याप्रमाणे असावी, जेणेकरून आपलं पचन व्यवस्थित होईल आणि पचन व्यवस्थित झाल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होणारा आहार रस आणि आहार रसापासून पुढे होणारे जे रस आणि रक्तधातू आहेत हे व्यवस्थित उत्पन्न होतील आणि पांडू हा व्याधीच होणार नाही. अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पांडू म्हणजेच अॅनिमिया या व्याधीवर घरच्या घरी कशी चिकित्सा करता येईल, त्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेतली. आशा आहे आजच्या या व्हिडिओमधील माहितीची नक्कीच तुम्हाला मदत होईल. धन्यवाद.